तुमच्या हातात एक असा प्राचीन ग्रंथ आहे ज्याची पानं उलटताच तुम्हाला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागते। तुम्हाला जमिनीखाली काढलेला खजिना दिसू लागतो, पण जसं जसं तुम्ही पुढचं पान वाचता तसं तसं तुमचं मानसिक संतुलन सुटू लागतं। डोळ्यासमोर विचित्र आकृत्या दिसू लागतात आणि शेवटचं पान वाचून संपवेपर्यंत तुमचा मृत्यू ओढवतो। ही एखादी काल्पनिक चित्रपटामधली कथा नाही, तर महाराष्ट्राच्या मातीत पिढ्यानपिढ्या चर्चेला जाणारा एक भयानक विषय, नीळावंती ग्रंथ। लोक म्हणतात की हा ग्रंथ शापित आहे, काही म्हणतात हा ग्रंथ भारत सरकारने तिजोरीत बंद करून ठेवलाय। पण या कागदाच्या तुकड्यांमध्ये नेमकं असं काय दडलंय ज्याने वाचणाऱ्याचा जीव जातो? म्हणजे त्यात असलेली विचित्र विद्या। जुन्या लोकांच्या मते नीळावंती नावाची एक याक्षिणी किंवा एक अत्यंत विद्वान स्त्री होती, जिने निसर्गातील सर्व रहस्य एका ग्रंथात लिहून ठेवली। या ग्रंथात मुख्यत्वे 3 प्रकारच्या विद्या सांगितल्या जातात। पहिली, पशु पक्षी संवाद, चिमणी काय बोलतेय किंवा कावळा काय संकेत देतोय हे तुम्हाला समजू शकतं। दुसरी, निधी विद्या, जमिनीच्या 7 पडद्यांखाली कुठे सोनं नाणं दडलंय हे हा ग्रंथ वाचणाऱ्याला दिसतं असं म्हटलं जातं। तिसरी, कायापलट विद्या, म्हणजे स्वतःचे रूप बदलण्याची शक्ती। पण या सगळ्या शक्तींच्या बदल्यात हा ग्रंथ वाचणाऱ्यांकडून त्याची शांती हिरावून घेतो। असं का घडतं, शास्त्र काय सांगतं आणि अफवा काय? नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा। आता आपण वळूया त्या प्रश्नाकडे जो सगळ्यांना पडतो की वाचणारा वेडा का होतो। या मागे एक वैज्ञानिक आणि मानसिक तर्क दिला जातो। जुन्या काळी असे काही मंत्र किंवा संकेत असायचे जे मेंदूच्या एका विशिष्ट भागावरती प्रचंड ताण निर्माण करायचे। नीळावंती ग्रंथ हा छंद स्वरूपात लिहिला गेलाय असं मानलं जातं। त्याची रचना इतकी किचकट आहे, जर एखाद्या सामान्य माणसाने योग्य गुरु विना तो वाचण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मेंदूच्या नसांवर ताण येऊन त्याला हॅल्युसिनेशन्स होऊ शकतात। समोर काहीही नसताना चित्र दिसणं किंवा आवाज ऐकू येणं यालाच लोक वेड लागणं म्हणतात। मृत्यूच्या बाबतीत बोलायचं झालंच तर अनेकदा भीतीपोटी मानवी हृदय बंद पडू शकतं। जेव्हा एखादा माणूस हा ग्रंथ वाचल्यावर मी मरेन या भीतीने तो वाचतो, तेव्हा त्याचा मेंदू त्याला तशाच सूचना देऊ लागतो। इथेच सगळ्यात मोठी गल्लत होते। अनेक अभ्यासकांचे असे मत आहे की नीळावंती नावाचा असा कोणताही जादूचा ग्रंथ अस्तित्वातच नाही। मग हे नाव आलं कुठून? 12व्या शतकात महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी आपल्या मुलीसाठी गणिताचा एक ग्रंथ लिहिला होता, ज्याचं नाव होतं लीलावती। या ग्रंथात गणिताची सूत्र कवितेच्या स्वरूपात होती। काळाच्या ओघात लीलावती शब्दाचा अपभ्रंश होऊन ग्रामीण भागात तो नीळावंती झाला असावा। गणिताची ती कठीण सूत्र सामान्य माणसाला समजली नाहीत आणि तिथूनच हा ग्रंथ वाचला की डोकं ठिकाणावर राहत नाही अशी अफवा पसरली असावी। तुम्ही जर गुगलवर किंवा रेल्वे स्टेशनवर बघितलं तर नीळावंती नावाची अनेक छोटी पुस्तकं मिळतात, पण सावध रहा, ही मूळ ग्रंथ नाहीत। हे केवळ लोकांच्या कुतूहलाचा फायदा घेण्यासाठी लिहिलेली काल्पनिक कथा संग्रह आहेत। मूळ नीळावंती ग्रंथ जर तो अस्तित्वात असेल तर तो हस्तलिखित स्वरूपात कुठल्या तरी गुप्त ठिकाणी किंवा जुन्या घरांच्या माळ्यावर धूळ खात पडलेला असू शकतो। तर नीळावंती ग्रंथाचं सत्य हे की हे भय आणि कुतूहल यांचं एक विचित्र मिश्रण आहे। मानवी मेंदूला नेहमीच गूढ गोष्टींचं आकर्षण असतं आणि नीळावंती हे त्याचंच एक प्रतीक आहे। आजही महाराष्ट्राच्या काही भागात लोक रात्रीच्या वेळी या ग्रंथाचं नाव घ्यायला घाबरतात। तुम्हाला काय वाटतं, खरंच असा एखादा ग्रंथ असू शकतो का की जो निसर्गाचे नियम बदलू शकेल, की हे केवळ आपल्या पूर्वजांनी आपल्याला विज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी रचलेलं एक जाळं आहे? आणि हो, जर तुम्हाला तुमच्या जुन्या वाड्यात एखादा धुळीने माखलेला ग्रंथ सापडलाच तर तो उघडण्यापूर्वी 10 वेळा विचार करा। यावरती तुमचं मत काय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हायरल गोष्टींसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा।